आणि ती मला वाटतं आपल्या ज्या सरकारी आरोग्य सुविधा आहेत म्हणजे आयुष्यमान आरोग्य नक्कीच, केंद्र आहे, नक्कीच. मंदिर आहे, जिल्हा रुग्णालय आहेत, तर तिकडे ही मिळणार आहे. तर ही लस घेण्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल? म्हणजे लोकांनी संपर्क कसा साधायचा किंवा त्यांना माहीत असलं पाहिजे नेमकं कुठे मिळणार आहे किंवा तर सगळ्यांनी मला वाटतं कोविडची लस घेतलीच आहे. जर तुम्ही पाहिलं आपण जे आहे एकदम डिजिटल वेनी केलेलं आहे. तर तुम्ही पाहिलं तर एकदम युरोपियन देशांमध्ये पण त्यांना चिठ्ठ्या वगैरे दिलेल्या. पण जर आपण भारतात पाहिलं कोविनमध्ये आपल्याला डिजिटल अपॉइंटमेंट, डिजिटल डोसेज आपण कधी कुठली घेतली आणि डिजिटल सर्टिफिकेट. तर बरोबर. हेही तसंच आहे. तिथे कोविन ॲप होतं, इथे युविन ॲप आहे. तर या ॲपच्या माध्यमाने तुमच्याकडे जर तुमची मुलगी असेल तर तिचा आपण अपॉइंटमेंट घेऊ शकतो युविनच्या ॲपने आणि त्याच्यात ते पेरेंटल कन्सेंट आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं हे ऐच्छिक आहे म्हणजे तुमच्यावर कोणाची जबरदस्ती नाही आहे. दुसरं काय आहे की त्यांच्या आई-वडिलांची संमती पाहिजे. तर आपण ती कन्सेंट दिली तर आपल्याला त्याची अपॉइंटमेंट मिळते आणि त्याच्यानंतर त्याची डिजिटल नोंदही होते म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेटही मिळतं. बरं अशा काही मुली आहेत ज्यांनी ऑलरेडी ही लस घेतली तर त्याचीही नोंद ह्या पोर्टलमध्ये होती आहे. बरोबर. आणि अशा मुलींना वाटत असेल अरे आत्ता ही चालू झाली आहे, मी तर आत्ताच 15 वर्षांची झालेली आहे. तर गव्हर्नमेंटनी त्याला 3 महिन्यांचं म्हणजे आज जर ती मोहीम आपली लॉन्च झाली आहे तर 3 महिन्यापर्यंत त्यांना पिरियड दिलेला आहे की त्या अजूनही ते लस घेऊ शकतात, नोंदवू शकतात. आणि त्याच्यानंतरही ही लस आता हे 90 दिवसांचा कार्यक्रम आहे पण ह्याच्यानंतरही लस अवेलेबल असेल. एक शेड्यूल असेल, एक टाइम टेबल असेल आणि ते दिवस ठरलेले असतील आणि मुलींनी आवर्जून जाऊन ती लस घेतलीच पाहिजे. अच्छा. पण नंतरच्या ह्या 90 दिवसांच्या टप्प्यानंतर जी लस तुम्ही घ्याल हो. तर ती पण विनामूल्य असेल? हा सध्या तरी विनामूल्य त्यांचा आहे. सध्या तरी आहे. आता त्यांच्याकडे जसा साठा मिळेल जसं त्यानुसार ते होत युविन आहे जाईल. तसं इविनवर त्यांचं लॉजिस्टिक्स, वॅक्सिन पुरवठा किती आहे, कसं कोल्ड चेन मेंटेन होत आहे, बरोबर. अशा अगदी. सगळ्या आहे. एकंदरीत ना मॅडम